नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। नवी मुंबईची सभा असो किंवा एखादा कुठलाही उत्सव असो, ते कायम लकी ठरलाय। आजची नवी मुंबई मधली ही दहीहंडी आत्तापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी दहीहंडी ही आज या ठिकाणी पार पडलेली आहे। त्याचं सर्व श्रेय जातं ते म्हणजे माझ्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक शिलेदाराला जातं। त्यांनी अतिशय अचूकपणे नियोजन केलं आणि विशेष करून मला या दहीहंडीचं एक वेगळं पण सांगायचं की या ठिकाणी कुठल्याच गोविंदा पथकाच्या कुठली इजा नाही पोचली पाहिजे। वरच्या थरावरला जो गोविंदा असतो त्याच्यासाठी वेगळं क्रेन लावून त्याला बेल्ट लावलेले होते, त्यामुळं कुठलाही या ठिकाणी दुखापत होण्याचे काही चान्सेस नव्हते। अतिशय चांगल्या पद्धतीने दहीहंडी पार पडलेली आहे। प्रत्येक प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा होती की तुम्ही राणी लंकेंची पारनेर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी। नाही, जाहीर करणारा मला कुठला अधिकार नाही। मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षातला एक शेवटचा घटक आहे। मी त्या पक्षाला नेते राष्ट्रवादी पक्षाचे आमचे सर्व आदरणीय पवारसाहेब असू, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असू किंवा सुप्रियाताई असू, त्या पक्षाचे नेते आहेत, त्यामुळं त्यांना तो अधिकार आहे। तो माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तो अधिकार नाही। प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची इच्छेचा पाठपुरावा वरिष्ठांकडे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची इच्छा अपेक्षा असणं साहजिक आहे। त्यांची इच्छा अपेक्षा पक्ष नेतृत्वाला त्यांनी मांडली पाहिजे ना। मला मांडण्याचा अर्थ नाही ना, कारण मी देणारं कोणी नाही ना।